मित्रांनो, सुक्यासोबत ओलं पण जळतं. असंच काहीतरी मागच्या काही काळापासून गौतम गंभीर सोबत पण घडतंय. जेव्हा जेव्हा भारत मॅच हारतो तेव्हा तेव्हा ट्रोलरच्या निशाणावर गौतम गंभीर येतो. मग ते टेस्ट सिरीज असो वा वन डे, ट्रोलर काय गंभीरला सोडत नाही. पण मित्रांनो, भारताच्या पराभवात खरंच गौतम गंभीर एकटाच विलन आहे का? आणि आहे तर कसा? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, अलीकडच्या काही काळात भारतीय क्रिकेट टीमचा परफॉर्मन्स कधी गरम तर कधी फारच नरम असा दिसतोय. कधी भारताचा संघ ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकतोय, एशिया कप पण निर्विवाद मारतोय, पण कधी दुबळ्या श्रीलंकेकडून पण वन डे सिरीज हारतोय. मित्रांनो, भारताचं मागच्या 1.5 वर्षातलं क्रिकेट बघितलं तर भारताने तब्बल 5 टेस्ट सिरीज खेळल्या. त्यातल्या 3 भारतात तर 2 भारताबाहेर होत्या. पण इंग्लंडची सिरीज सोडली तर भारताला कुठं नीट सुरत सापडला नाही. एकेकाळी भारताचा गट समजल्या जाणाऱ्या होम ग्राउंडवर भारताच्या किल्ल्याला 2 वेळा सुरुंग लावला, तो पण साध्या सुध्या पद्धतीने नाही तर सपशेल व्हाईट वॉश देऊन. प्रतिस्पर्धी होते ते साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड. वन डे बद्दल बोलायचं झालं तर त्यात पण भारताची कामगिरी कधी गोड तर कधी तिखट राहिली. एकट्या रोहित आणि विराटला वगळलं तर बाकीच्या टीमला सुरत सापडणं झालाय. रोहित आणि विराट वरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. आणि पाहिला की चॅनलला पटकन सबस्क्राईब पण करून घ्या. भारताने खेळलेल्या तब्बल 4 ODI सिरीज मध्ये चॅम्पियन ट्रॉफी वगळता भारताचा दारुण पराभव झालाय. मग त्यात ऑस्ट्रेलिया असो, न्यूझीलंड असो वा श्रीलंका, भारताला सिरीज जिंकताच आली नाही. भारताची समाधानकारक कामगिरी राहिली ती फक्त T20 सिरीज मध्ये. एशिया कप सहित भारताने बॅक टू बॅक 7-8 मालिका मारल्यात खऱ्या, पण तिथं पण भारताची टीम कॉम्बिनेशनच्या फेऱ्यात अडकताना दिसते. मग ते यशस्वी जायस्वालला वगळून शुभमन गिलला खेळवून असू द्या किंवा हर्षदीप सिंगला कमी संधी देणं असू द्या, हे सगळे पराभव बघितले की प्रश्नचिन्ह उभं राहतं ते टीम मॅनेजमेंटवर. आणि त्याचा मध्यबिंदू ठरतो तो म्हणजे गौतम गंभीर. पण मित्रांनो, गौतम गंभीर खरंच एकटा या पराभवांना कारणीभूत आहे का? तर माझं वैयक्तिक मत आहे नाही. हा, काही वेळा गौतम गंभीर आपल्या मनमर्जीप्रमाणे वागतो, हे मी पण मान्य करतो, पण पूर्णपणे तोच जबाबदार आहे याच्याशी मी सहमत नाही. तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. गंभीरवर वारंवार आरोप होतात तो KKR कोट्याला जास्त प्राधान्य देतो. मग त्यात शुभमन असेल, रिंकू असेल किंवा हर्षित राणा, आणि चेन्नईच्या प्लेयर्सला डावलतो. तर प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते ऋतुराज गायकवाडचं. आणि कधी कधी म्हटलं जातं की रोहित आणि विराटच्या अचानक रिटायरमेंटला गंभीरच जबाबदार आहे. कधी कधी गंभीरच्या टीम कॉम्बिनेशनवर पण प्रश्नचिन्ह उभे राहतात. मग ते बुमराह, हार्दिक पांड्या यांना वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली वारंवार रेस देणं असू द्या किंवा सिराजला वगळून हर्षित राणाला वारंवार संधी देणं असू द्या. पण मित्रांनो, क्रिकेट हा खेळ मैदानात खेळला जातो, मैदानाबाहेर नाही. सामना जिंकण्याची पूर्ण जबाबदारी असते ते खेळणाऱ्या 11 खेळाडूंची, ना तर सपोर्ट स्टाफची. आणि त्याचसोबत जबाबदारी असते ती टीम सिलेक्शन कमिटीची. त्यांनी योग्य खेळाडूला त्याच्या नावापेक्षा त्याच्या प्रतिभेवर संधी दिली तर नक्कीच उद्याचे चित्र पालटू शकतं. खेळाडूंनी पण आपल्या फिटनेसवर योग्य काम करून स्वतःला 100% सिद्ध केलं पाहिजे. मैदानाबाहेर जे चाललंय ते सोडून मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे, तरच कुठंतरी भारत परत मागच्या फॉर्म मध्ये परतताना दिसेल. हा, गंभीर थोड्याफार प्रमाणात जबाबदार जरी असला तरी 100% तोच जबाबदार आहे याच्याशी मी सहमत नाही. तुमचं मत या विषयावर काय आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. रोहित आणि विराटच्या अचानक रिटायरमेंटला कोण जबाबदार आहे हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि कोणत्या खेळाडूला भारतीय संघात संधी मिळाली पाहिजे ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल ते पण नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मला रोज पाहायला मिळतील. धन्यवाद.